म्हाका दिसतालें की हांवें कितें तरी एक समाजा खातीर कंट्रीब्यूट करप. खास करून एज्युकेशन क्षेत्र आनी हेल्थ क्षेत्र हे दोन म्हत्वाचे क्षेत्र दिसताले म्हाका. आनी जवळ जवळ एक 7 ते 8 वर्सां जालीं मागीर हांवें म्हज्या परीन जें कितें हांव करूंक शकतालो सामाजीक क्षेत्रांत तें ताका राजकीय रंग दिनासतना करप ह्या विचारांनी तें हांवें काम सुरू केलें. काम कार्य जें आसा पळय तें म्हजें एक सामाजीक बांदिलकी म्हणून केलां. म्हाका एक तळमळ आसा म्हगेल्या तेजी तुमी पब्लिसिटी करूं नाका. एक खंय तरी हांवें जे व्यक्तीक हांवें हाज्या पलीकडे राजकीय क्षेत्रा पलीकडे जी मदत केल्या त्या व्यक्तीक एक म्हजें एक सांगपाचो उद्देश हो आसलो की हे काम हांव तळमळीन करतात. तिकाय हांवें मदत करपाक सुरवात केली आनी तिका ती गरज आसली. जी काही व्यक्तींक दुसऱ्यांचेर टिका करपाक खूब सोंपें आसता. पूण प्रत्येक मनशाची परिस्थिती त्या व्यक्तीक खबर आसता. कारण आज आमी समाजान काम करता आसतना आमी खूब वेळा पळयता की काही जाणांक एक वेळचें जेवण मेळना. एक वेळचें जेवण मेळना, रावपाक घर ना, काही जाणांक शिक्षण घेवंक शकना. अश्यो खुबश्यो गोश्टी समाजान आसतात. त्या खातीर हें काम करता आसतना म्हजे परीन हांवें एक खंय तरी सगळे प्रयत्न करून म्हजे परीन जें कितें जाता तें हांवें करपाचो प्रयत्न केलो. टीएमसीन गेलो पूण हांवें कितें काँग्रेसच्या मतांचो कितें घात करून वचूना हांव. म्हणजे अशी परिस्थिती नासली की हांव काँग्रेसीचेर निवडून येयलो आनी काँग्रेसच्या मतांचो घात करून दुसऱ्या पक्षान गेलो. म्हाका जी 3000च्या वयर मतां पडली ती तंतोतंत म्हजी वैयक्तीक फॉलोवर. पूण तशें तुमी म्हाका जर विचारत जाल्यार टीएमसी म्हणून म्हाका नेगेटिव्ह मतां पडली. म्हणजे कदाचित परिस्थिती जर तुमी म्हाका विचारत की आतां म्हाका म्हणजे कालांतरान रिजल्ट सपोज हांव पडलो त्या नंतर म्हाका जो फीडबॅक येयलो लोकांचो की खुबश्या लोकांचो बरे लोकांचो फीडबॅक येयलो की यू आर द बेस्ट कॅन्डिडेट इन द रॉंग पार्टी. म्हणजे त्या लोकांनी ती पक्ष म्हणून म्हाका एक्सेप्ट केलो ना. सो कदाचित हांव टीएमसी सोडून इंडिपेंडंट बसता जावं इतर पक्षाचेर बसता जाल्यार म्हाका दिसता म्हाका खूब मोठ्या प्रमाणात मतां पडपाची शक्यता आसली. कारण हे लोक उलयतात. सर येवकार तुमकां. काय प्रश्न आशिल्ले सो तुमकां म्हटलें एक बायट घेवया तुमची म्हणून आपयलें. टायम दिल्या बद्दल पयलीं थँक्यू. तुमची पॉलिटिकल सायड सगळ्या लोकांक खबर आसा पण तुमची आनी एक सायड आसा सोशल वर्क तुमी करता ते चडशा लोकांक खबर ना. सो आमकां जाणून घेवपाचें आशिल्लें की तुमकां सोशल वर्क तुमी केन्नाच्यान सुरू केलें एक तर आनी तुमकां कित्याक लागून दिसलें सोशल वर्क करचें कशें? पयलीं श्रद्धेय तुमकां म्हजो नमस्कार. खरें म्हणचे जाल्यार राजकीय क्षेत्र आनी सामाजीक क्षेत्र हे खुबश्या वेळार एकाच नाण्याच्यो दोन बाजू आसतात. पूण काही वेळार एक समाजामध्ये काम करता आसतना राजकीय क्षेत्रच म्हणून काम करप ही योग्य दिसना म्हाका. त्या खातीर जवळ जवळ एक राजकीय क्षेत्रांत हांव गेली जवळ जवळ 22-23 वर्सां काम करता. त्याच्या वेळाचेरूय एक सामाजीक क्षेत्रांत काम करपाची म्हाका म्हजे मदीं तळमळ आसली. कारण हांव खुबश्यो समाजा मदीं खुबश्यो गोश्टी म्हज्या नदरेक समोर येतकूच म्हाका दिसतालें की हांवें कितें तरी एक समाजा खातीर कंट्रीब्यूट करप. खास करून एज्युकेशन क्षेत्र आनी हेल्थ क्षेत्र हे दोन म्हत्वाचे क्षेत्र दिसताले म्हाका. आनी जवळ जवळ एक 7 ते 8 वर्सां जालीं मागीर हांवें म्हज्या परीन जें कितें हांव करूंक शकतालो सामाजीक क्षेत्रांत तें ताका राजकीय रंग दिनासतना करप ह्या विचारांनी तें हांवें काम सुरू केलें. जवळ जवळ 7 ते 8 वर्सांनी हांव काम म्हणजे म्हजे कडेन ज्या पद्दतीन जावंक शकता जशें हांव म्हणजे म्हजे कडेन जशें ताकता समाजा मदीं लोकां पर्यंत हांव मदत करूंक शकता तो पर्यंत आमी सुरू केली. ओके. आतां गोंयांत खुबशे सोशल वर्कर आसा. सगळे आपल्या तरेन हे प्रयत्न करता पूण तुमकां आमी पळयलां की तुमी पड्ड्या आड रावन म्हणजे आपलें नांव दिनासतना लोकांक हेल्प करता आनी खंय तरी फाटल्या दिसांनी एक व्हिडिओ पळयता आसतना तुमचें नांव आयलें सो म्हाका आनीक मातशी हें जालें. सो अशें करपा फाटलें कारण कितें? म्हाजो उद्देश कितें आसा की राजकारण करता आसतना हे राजकीय भाग हो वेगळो. आतां खुबशे वेळा अशी परिस्थिती आसा की राजकारण आनी समाजकारण म्हणजे त्याचो फायदो आपल्याक राजकारणान जावचो हेवूय खुबशे जाणांचो उद्देश आसता. पूण तोच उद्देश घेवन ज्या वेळार समाजान ज्या वेळार काम करता म्हाका दिसता तेच्या पलीकडे वचून खरें मनांतल्यान अंतकरणांतल्यान ज्या वेळार व्यक्ती हांवूच न्ही
खंयचोय व्यक्ती जर खरें मनांच्यान अंतकरणांतल्यान सामाजीक कार्य करपाक फुडें गेल्लो आसा, तो ती पब्लिसिटी सगळीच पब्लिसिटी घेवपाक सोदिना. म्हणूनच खुबशे वेळार म्हणजे जशें तुमी म्हटलें की एका महिलेन म्हणजे हांवें तिका मदत केल्या अशें तुमच्या नदरे समोर आयलें. अशे खुबशे व्यक्ती आसतले ह्या वाठारांत आमच्या कुमारजुंव्या मतदारसंघात आणि ताच्या पलीकडे सुद्धा काही व्यक्ती आसतले जांकां म्हज्या मतदारसंघाचो कसलोच संबंद ना. पूण ते करता आसतना हांवें म्हज्या परीन एक प्रयत्न केल्ले की हें काम कार्य जें आसा पळय तें म्हजें एक सामाजीक बांदिलकी म्हणून केलां. म्हाका एक तळमळ आसा म्हगेल्या. तेजी तुमी पब्लिसिटी करूं नाका. एक खंय तरी हांवें जे व्यक्तींक हांवें हाज्या पलीकडे राजकीय क्षेत्रा पलीकडे जी मदत केल्या त्या व्यक्तींक एक म्हजें एक सांगपाचो उद्देश हो आसलो की हे काम हांव तळमळीन करता. ताका राजकीय रंग ना दिल्यार चड बरो. म्हणून म्हाका दिसता खुबशे कार्य म्हाका दिसता लोकां समोर हांवें हाडूना. ओके. हांवें तुमकां आतांच म्हटलें की एका व्हिडिओन हांवें आयकलें म्हणून. लिया रॉड्रिगीज ही बायल मनीस, ती फाटल्या दिसांनी तिणेन एक व्हिडिओ काडलेलो आनी तिका खूब लोकांनी ट्रोल केलें. तिका जेन्ना हांवें कॉन्टॅक्ट केलो तेन्ना तिणेन सांगलें की तुमी तिका कोविडाच्या टायमा वयल्यान हेल्प करता आनी आपलें नांव सांगूं नाका सांगलां. सो तिचो एक्चुअली प्रॉब्लेम कितें आसा? ज्या महिलेचें तुमी नांव घेतलें लिया रॉड्रिगीज म्हाका दिसता तिणे ज्या वेळार व्हिडिओ काडला आनी म्हजें नांव घेवन सांगलें की हांवें तिका खूब मदत केल्या. त्या वेळार म्हाका खुबशे जाणांचे फोन आयले की आमकां खबर ना तूं ह्यावूय अशा पद्दतीचें काम करता जें लोकांक समोर येवना. खरें म्हणचे जाल्यार खुबशे आमच्या गोंयांत अशे फॅमिलीज आसा तांकां एक खंय तरी फायनान्शियल एसिस्टन्स रिलेटेड टू हेल्थ आनी एज्युकेशन हे दोन सेगमेंटान गरज आसता. आनी हांव कोविडा टायमार म्हजें जर कार्य तुमी म्हाका विचारी न्ही खरें म्हज्या सामाजीक कार्याची जी म्हणजे जी तळमळ जर म्हाका विचारी जाल्यार कोविडा टायमार जी महाभयंकर परिस्थिती आमच्या नदर समोर येयली त्या वेळार प्रत्येक व्यक्तीच्या मनान कितें येतालें की जीवन हें श्रेष्ठ. बाकीचे गोश्टींचे आमी म्हणजे असल्याक हेंच जाये तेंच जाये म्हणजे ग्रीडीनेस म्हणटा पळय ती त्या वेळार लोकां समोर अशें दिसतालें की जगणें हें म्हत्वाचें ग्रीड ही सोडया. त्या वेळार ती परिस्थिती आसली. पूण खंय तरी आतां कालांतरान तो कोवीड सोंपल्या नंतर म्हाका दिसता परत ते म्हणजे त्या रुळाचेर येयल्ले आसा सगळो. पूण त्या वेळार खरें कार्य जें म्हजें कोविडा टायमार जालें जशें तिकाय हांवें मदत करपाक सुरवात केली आनी तिका ती गरज आसली. जी काही व्यक्तींक दुसऱ्यांचेर टिका करपाक खूब सोंपें आसता. पूण प्रत्येक मनशाची परिस्थिती त्या व्यक्तीक खबर आसता. कारण आज आमी समाजान काम करता आसतना आमी खूब वेळा पळयता की काही जाणांक एक वेळचें जेवण मेळना. रावपाक घर ना. काही जाणांक शिक्षण घेवंक शकना. अश्यो खुबश्यो गोश्टी समाजान आसता. त्या खातीर हें काम करता आसतना म्हजे परीन हांवें एक खंय तरी सगळे प्रयत्न करून म्हजे परीन जें कितें जाता तें हांवें करपाचो प्रयत्न केलो. ओके. आतां तुमचे दुसरी जी सायड आसा, पॉलिटिकल सायड मातशें तेजेर वळटा. तुमी पयलीं काँग्रेसीन जॉयन जाल्ले, मागीर तुमी टीएमसी जॉयन जाले. कितें कारण आशिल्लें? की त्या वेळार खरें म्हणचे जाल्यार काँग्रेसीन जॉयन जाल्या नंतर त्या वेळार जे काँग्रेसीन लिडर आसले आज ते म्हणटू काँग्रेसीन ना ते थोडे देवाक पटून सुद्धा गेले काँग्रेस सोडून. त्या वेळार म्हजे नदरे समोर एक पर्याय आसलो. कारण हांव तेच्या पयलीं जवळ जवळ 4 वर्सां म्हाज्या मतदारसंघात सक्रीय काम करतालो. सक्रीय म्हणजे कोविडाच्या पयलीं 1 वर्स 2 वर्सां पयलीं हांवें म्हजें काम सुरू केल्लें. आनी साहजीक तूं ज्या वेळार राजकीय क्षेत्रांत आसतकूच तुजे बरोबर एक वांगडी आसा ते तुका फॉलो करता. म्हणजे तुजे विचारान फॉलो करता. तूं काम करपाची पद्दत ते फॉलो करता. तुजे कडल्यान त्या व्यक्ती कडेन ताका अपेक्षा आसता की ह्या व्यक्तीन जो आमचो जाका आमी लिडर म्हणून समजता तेणी फुडें वचचो आनी इलेक्शन कॉन्टेस्ट करचें निवडून येयल्या नंतर लोकांची कामां करची. अशी जी म्हजी टीम आसली ती म्हाज्या बरोबर सातत्यान काम करता. ज्या वेळार परिस्थिती अशी निर्माण जाली की काँग्रेसीन त्या वेळार म्हाका डावलू शकताले. कारण कॉन्टेस्ट करपाची इच्छा आसली. फक्त म्हाका इच्छा आसली म्हूण जायना. तुज्या बरोबर जे समर्थक आहा तेंची इच्छा ही म्हत्वाची आसता. तर तेंच्या इच्छेनुसार म्हाका खंय तरी निर्णय घेवन टीएमसीन गेलो. पूण हांवें कितें काँग्रेसच्या मतांचो कितें घात करून वचूना हांव.
म्हणजे अशी परिस्थिती जाल्ली की हांव काँग्रेसीचेर निवडून येयलो आनी काँग्रेसीच्या मतांचो घात करून दुसऱ्या पक्षान गेलो. हांव ज्या वेळार सिच्युएशन आसलें इलेक्शन कॉन्टेस्ट करपाचें, म्हाका दिसलें की काँग्रेस त्या वेळार कदाचित तिकेट त्या वेळाची परिस्थिती जर आज म्हाका विचारीत न्ही, कारण म्हाका दिसता पयलींच्यो सगळ्यो गोश्टी आज उलोवन कांय अर्थ ना. पण सिच्युएशन तशें आसलें की म्हाका निर्णय घेवचो पडलो. समर्थकांनी म्हाका मान्यता दिली की तूं इलेक्शन कॉन्टेस्ट कर, कारण लोकां समोर या आमी. आनी आमी लोकां समोर वचून निवडणूक लढयली. ओके. टीएमसी जेन्ना तुम्ही इलेक्शनाक रावले तेन्ना तुमकां बरी मतां पडलेली. म्हणजे 3,000 वयर सुद्दां मतां पडप म्हणजे कितें कमी मतां न्ही. सो ती मतां कोणाची आशिल्ली? म्हणजे टीएमसीच्या लोकांची आशिल्ली काय जे तुमचे बरे मागपी लोक आशिल्ले तेंची आशिल्ली? खरें म्हणचें जाल्यार आतां टीएमसीची बेज गोंयान झिरो. म्हणजे टीएमसी म्हणून अशें पक्षाची मतां खंयच्याच मतदारसंघात ना, म्हज्याच मतदारसंघात अशी न्ही. संपूर्ण गोंयभर टीएमसी म्हणून त्या वेळार जस्ट 3-4 म्हयने पयलीं येयल्ले पक्ष. म्हज्या मतदारसंघात जर चित्र तुमी पळयत, म्हाका जी 3,000च्या वयर मतां पडली ती तंतोतंत म्हजी वैयक्तीक फॉलोवर. पूण तशें तुमी म्हाका जर विचारत जाल्यार टीएमसी म्हणून म्हाका नेगेटिव्ह मतां पडली. म्हणजे कदाचित परिस्थिती जर तुमी म्हाका विचारत की आतां म्हाका म्हणजे कालांतरान रिजल्ट दिसकूच हांव पडलो, त्या नंतर म्हाका जो फीडबॅक येयलो लोकांचो की खुबश्या लोकांचो बरे लोकांचो फीडबॅक येयलो की यू आर द बेस्ट कॅन्डिडेट इन रॉंग पार्टी. म्हणजे त्या लोकांनी ती पक्ष म्हणून म्हाका एक्सेप्ट केलो ना. सो कदाचित हांव टीएमसी सोडून इंडिपेंडंट बसता जावं इतर पक्षाचेर बसता जाल्यार म्हाका दिसता म्हाका खूब मोठ्या प्रमाणात मतां पडपाची शक्यता आसली, कारण हे लोक उलयता सर्वसामान्य. आज सुद्दां तुमी मतदारसंघात जर तुमी वचत आनी विचारत की समीर वळवयकर टीएमसीचेर कित्याक पडलो, जाल्यार लोकांची एकूच रिजन आसा की पक्ष म्हणून पडलो, पक्ष म्हणून ताका आमी मतां मारली ना, अशी खूब कडेन चर्चा. आनी हे आतां जर तुमी म्हाका विचारत की पक्ष सोडून जे म्हाका पॉझिटिव्ह रिस्पॉन्स लोकां कडेन येयला तो म्हज्या विचार करण्याच्या पलीकडे आसा. म्हणजे तुम्ही जर सारांश काडीत जाल्यार मतदारसंघाचो म्हजो टीएमसीचे अस्तित्व जरी नासले जाल्यार वयल्यान नेगेटिव्ह, म्हणजे झिरो अस्तित्व न्ही, नेगेटिव्ह अस्तित्व ते म्हाका थंय पटको बसता. ओके. आता तुम्ही परत काँग्रेसीन गेल्या. आता तुम्ही काँग्रेसीच्या वतीन इलेक्शन लढतले काय कितें आसा? आता सध्याची परिस्थिती आज आमी विचार करपा तर वचत जाल्यार आज बीजेपीचो जो सरकार हो सरकार भ्रष्ट सरकार चलता. म्हणजे सगळ्या भ्रष्टाचारात तुम्ही पळयता की त्यांच्या मंत्र्यां मदींच एकामेकाचेर भ्रष्टाचाराचे आरोप अशें सहसा केन्ना खंयच्या सरकारान जावना. म्हणजे हो सरकार आज ह्या सरकाराचे जे एडमिनिस्ट्रेशन आहा तेका लोक आज विटलेले आहा. म्हणून म्हज्या परीस आमी आज बीजेपीच्या अगेन्स्ट जर लढतले जाल्यार खंय तरी एक आमचो सेक्युलर आयडियोलॉजी प्रोटेक्ट करून एक सगळे एकीकडे येवन लढप हे म्हाका दिसता लोकांची अपेक्षा आहा. सो साहजीक हांव राजकारणात असल्या नंतर येणाऱ्या विधानसभेक निवडणुकीत म्हाका खात्री आहा की पक्ष म्हजो, कारण पक्ष खंयचोय ज्या वेळार तिकेट दिता त्या वेळार फक्त जॉईन जालो म्हणून दिना. खुबशे पॅरामिटर्स आसता. सो जी एक मतदारसंघात त्या व्यक्तीची एक विचारपूस जाता, त्या मतदारसंघात तेजें कित पर्यंत काम आहा, एक ताजो फीडबॅक घेता आनी मागीर पक्ष ठरयता. आनी म्हाका खात्री आहा की त्या बाबतींत म्हजें जें कार्य आहा मतदारसंघात हांव इलेक्शन 2022चे हरलो. हरल्या नंतर हांवें रोखडेंच दुसऱ्या म्हयन्यान म्हजें कार्य सुरू केलें. सो जो फीडबॅक येतलो म्हज्या पक्षाक म्हाका खात्री आसा की पक्ष म्हजे कॅन्डिडेट कन्सिडर करतलो. ओके. ज्या जाग्यार सुरू केल्ले थंयच्यानूच आतां एक लास्ट विचारता तुमकां. सोशल वर्क जे तुम्ही करता आणि जे लोक बाकीचे आसा कितें मेसेज दिवंक शकतात की बाकीच्या लोकांकूय अशी प्रेरणा मेळची, बाकीच्या लोकांनी सोशल वर्क करचें? म्हज्या काही प्रत्येक व्यक्तीच्या जिवनात वेगळे वेगळे प्रसंग आसता, वेगवेगळी सिच्युएशन आसता, वेगवेगळी परिस्थिती आसता. प्रत्येकाचे वेगळे मॉरल्स आसता, तत्व आसता, एथिक्स आसता, प्रिन्सिपल्स आसता. पूण म्हजें तर म्हाका तर विचारीत जाल्यार ज्या वेळार आमकां आमी आज मनुष्य म्हणून जगता त्या वेळार जे समाजांतल्यान आमकां आज आमी समाजान वावर करता आसतना तो मागीर बिझनेस जावं, काम जावं, कितेंय जावं, त्या वेळार जे आमकां येणावळ येता तातूंतले खंय तरी आपल्याक शक्य जाता त्या परीन एक समाजाक परत दिवचें.
कारण तो जो आशीर्वाद च्या स्वरूपात मेळटा न्ही ताका तितून एक वेगळो आनंद असता. म्हणजे माझ्या हिशोबान की आमचे बरोबर आमची फॅमिली आसाच. फॅमिली ही सर्वप्रथम मान्य. पण त्याच्या पलीकडे हो समाज म्हणून आपली एक फॅमिलीचो घटक हे जर आमी विचार करीत जाल्यार खुबशे क्षेत्रांत खास करून एज्युकेशन क्षेत्र मागीर हेल्थ क्षेत्र ही जी प्रामुख्यान क्षेत्रांत ह्या क्षेत्रांनी मागीर आमी आज खुबशे जाणांक अन्न दिवंक शकता. कारण खुबशे वेळार आज लोकांच्या परिस्थिती काही वेळा अशी असता की तांकां अन्न मेळना. म्हणजे अशा पद्दतीन तर आपण कार्य करीत रावलो न्ही तो जो आनंद मेळटा न्ही व्यक्तीक तितून एक वेगळेपण आसा, तितून एक वेगळो आनंद अशें दिसता म्हाका. त्या खातीर समाजांतले जे जे घटक जे जे व्यक्ती खुबशे हांव म्हणना की हांवूच अशें काम करता अशे खुबशे व्यक्ती आसतले जे सामाजीक बरें काम करता, बऱ्या रितीन आपलें काम करता. अशे म्हज्या सारके काही जाण आसतले की जे पडद्या फाटल्यान रावन काम करता. ते आज फुडें येवना. पूण खंय तरी म्हाज्या हिशोबान ती एक प्रोत्साहन ह्या लोकां कडेन घेवचें आनी समाजांत एकामेकांक हात दिवचो आनी एकामेकांक आदार दिवन एक बरो समाज एक कुटुंब कशें घडोवचें अशें म्हाका दिसता. बरं. देव बरें करूं. तुमकांय देव